हे आतंकवादी आहे, हे खालिस्तानी आहे, हे आंदोलनजीवी आहे, असा अपमान या देशाच्या शेतकऱ्याचा, या देशाच्या अन्नदात्याला जाणाऱ्या वस्तूंवरील कुटुंबातील महिलेला वार्षिक 1 लाख रुपये, अर्धी लोकसंख्या पूर्ण अधिकार, केंद्र सरकारमधील नवीन भरतीमध्ये 50% महिला आरक्षण, शक्तीचा आदर, निदान, औषधी, उपचार, शस्त्रक्रिया, पुनर्वसन, उपचार आणि एकनाथ खडसे यांना दाऊदची धमकी आलेली आहे, काय सांगणार? एकनाथ खडसे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच नाही, त्याच्यामुळे त्याला आता दाऊदचं काय अनेक लोकांच्या धमक्या येतात लोकांच्या जीविताचा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. हा कायदा सुव्यवस्था नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. बघा, लोकांचा एवढ्या उन्हामध्ये जो प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळते आहे, याचाच अर्थ जे भंडारा गोंदिया जिल्ह्यातलं आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येईल असं चित्र आहे. कारण की इथं स्वतः भाजपच्या केंद्रातले नेतृत्व, राज्यातले नेतृत्व इथं आलेत आणि त्यांना पैसे देऊन लोक आणावं लागत होते, हेही आपण पाहिलेलं आहे. इथं स्वयंपूर्तीनं लोक आलेली आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये फिरतात आहेत. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे की काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठी जनता आहे आणि ते स्पष्ट होत आहे. काँग्रेसकडून कुठल्याही आमिर खानची जाहिरात दिलेली नाही, त्यामुळे बीजेपी आता महाराष्ट्रात देशामध्ये निवडणूक करायला सुरुवात झालेली आहे. लोकांमध्ये नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा मोठा राग आहे आणि पुन्हा ते हिंदू आणि मुसलमानवाद करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कुठल्या तरी फेक आयडीच्या माध्यमातून आमिर खानची जाहिरात बीजेपीच्याच वतीनं दिली गेलेली आहे आणि ते दूध का दूध पाणी होईल आणि ते खरं गोष्टी समोर येतील. अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे की जसं आम्ही तुम्हाला कचाकचा निधी देतो तसं तुम्ही कचाकचा बटन दाबा असं म्हटलं त्यांनी. हे कसं आहे की वॉशिंग मशीन मधले धुतलेले आहेत, त्यामुळे आता ते काय बोलतात त्यांच्याकडे फार काही लोकांचं लक्ष नाही. त्यामुळे अजित पवारांचं काही बोललं तरी त्यांना आता लोक कोणत्याही ध्यानात घेणार नाही. तुम्ही बटन दाबलेले